चला चेंडूची पूर्तता करा. तर मी शंकर दादांना विनंती करेन की आदरणीय दादा आपल्या शुभ हस्ते हर्षल यांना सन्मानित करायचा आहे सामनावीराचा पुरस्कार देऊन. आणि आज दादा चषक 2025 निमित्त 3 पारितोषिकांपैकी एक पारितोषिक देखील भेट म्हणून आज दादांना शंकरदादा स्पोर्ट्स सोनवडे यांच्या माध्यमातून आज दिली जाईल. तर आदरणीय दादांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जातोय. आदरणीय दादांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जातोय. टू एक महत्वपूर्ण मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्क्रीन आपण पाहतोय आदरणीय दादांचा वाढदिवस सध्याच्या घडीला साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या मुख्य व्यासपीठावर. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर आतापर्यंत 7 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. तर शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय गणेशजी शिंदे यांचा. या स्पर्धेचे जनक ज्यांच्या नावाने ही स्पर्धा या ठिकाणी साकार होताना आपल्याला पाहायला मिळते. दादा चषक आणि तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय शंकरदादा मोहिते साहेब यांच्या शुभ हस्ते गणेशजी शिंदे पश्चिम महाराष्ट्रामधील एक सुप्रसिद्ध सुपरस्टार टेनिस बॉल क्रिकेटपटू आणि त्यांचा देखील सन्मान आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. त्याचबरोबर त्यांच्या समेत विकासजी काजोरी साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आपल्या भारत देशाची परंपरा आणि महाराष्ट्राची संस्कृती अतिथी देव भव आणि आलेल्या सर्वच मान्यवर घटकांचा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सरसे स्वागत करतोय आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी होतोय. त्याचबरोबर सचिनजी मस्के मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळेल. सचिनजी मस्के साहेबांचा सन्मान देखील या ठिकाणी होईल. एक ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन आपल्याला पाहायला मिळतात. बाबू आणि त्याचबरोबर
द किंग मेकर तानाजी पाटील यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल. त्याचबरोबर गणेशजी शिरसाट भाऊ यांना देखील तर तिरंगा स्पोर्ट्स शिरसटवाडी टीमचे कर्णधार गणेशजी शिरसट भाऊ आपण देखील व्यासपीठावर या. दहा रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल, अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न. तर गणेश भाऊ यांचा देखील सन्मान आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल आदरणीय दादांच्या शुभ हस्ते. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. थोडासा खोलर पद्धतीचा हा बॉल, परंतु या क्षणाला डॉट. चला नवीन बॅट्समन त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. नरेश आपल्याला पाहायला मिळतोय. एक गडी बाद 11 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. बारा धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. या मोमेंटला मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल होताना पाहायला मिळाला. ओव्हर कंप्लीट होते. 2 ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होतो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 रनच्या सरासरीने आता मात्र 12 रन आपल्याला पाहायला मिळतोय. स्पेल नंबर 3 आणि तिसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल, एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळाले. 13 रन आतापर्यंत होतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. वेग भन्नाट होता, परंतु या भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. तर चला नेक्स्ट मॅच चा टॉस
या ठिकाणी केला जाईल. तर चला वाकुर्डे बुद्रुक आणि माझी करंगली या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. व्हाईट बॉलचा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून पंधरा रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. सेकंड रन साठी कॉल कव्हरच्या दिशेने स्ट्रोक केल्यानंतर दुहेरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 17 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेट करणारा बॉल. या शेवटच्या बॉलवर आक्रमण जरूर केलंय आणि माफक असं आव्हान देखील सेट करण्यात आलंय. 21 रन होतात आणि 22 रनचं टार्गेट असेल. तर चला वाकुर्डे बुद्रुक टीमचे कॅप्टन आणि माझी करंगली सलग 22 रनचं टार्गेट आहे आणि वाकुर्डे बुद्रुक टीमचे कॅप्टन आणि माझी करंगली टीमचे कॅप्टन सलग वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. वाकुर्डे बुद्रुक टीमचे कॅप्टन आणि माझी करंगली टीमचे कॅप्टन आपण कृपया करून वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. वारंवार आपणास आम्ही विनंती करतोय की वेळेच्या बाबतीत थोडेसं सहकार्य आम्हाला करा. चला तर 22 रनचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. चला बॅटिंग करणारा संघ आपण
चला बॅटिंग करणारा संघ आपण आपला 12 मॅन आमच्यापर्यंत पाठवा जेणेकरून बॅट्समनची नावही आमच्यापर्यंत पोहोचतील. संजय आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर इन ऍक्शन मोड मध्ये पाहायला मिळाला फलंदाज. आक्रमकतेचं रूप त्याने धारण केलं परंतु या क्षणाला एक सिंगल देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी आपण या वाकुर्ड बुद्रुक टीमचे कॅप्टन आणि माजी करंगली या टीमचे कॅप्टन तर दोन टीम मध्ये टॉस या ठिकाणी केला जातोय. लॉफ्ट केलाय टायमिंग अप्रतिम होतं परंतु या क्षणाला हा चौकार. चौकाराच्या साह्याने 5 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या मोमेंटला अप्रतिम स्किल वापरली बॉटमॅनचा चांगला वापर एक लाजवाब इनसाइड आउट स्ट्रोक पाहायला मिळालाय. या स्पर्धेच्या माध्यमातून नुकतीच ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते युवा उद्योजक तेजसजी यांचं देखील सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता परंतु वेग भन्नाट होता. वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली. सात रन या बॉलवर लॉफ्ट केलाय. डीपेक्षा कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळत असताना 22 रन लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 11 रन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन. अजूनही 10 रनची गरज. गोलंदाज सज्ज होतोय. लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली गोलंदाज शंकर. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत.
फुल टॉस होता, लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगला आहे, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 18 रन आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न झालाय, चेंडू चाललाय सरळ आणि सामना जिंकलाय कटिंगवाडी या टीमच्या माध्यमातून. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच तर चला कॅमेरामॅन